गणेश मूर्ती विसर्जन कालावधी ठाणे शहर आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर या दिवशी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर 24 तास प्रवेश बंदी लागू केली जाणार आहे। सामान्यतः ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी 12 ते 4 आणि रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत प्रवेश दिला जातो। मात्र विसर्जनाच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी ही विशेष बंदी लागू करण्यात आली आहे। उरण JNPT बंदरातून भिवंडी, वसई आणि गुजरातच्या दिशेने दररोज हजारो अवजड वाहने ठाण्यातून मार्गक्रमण करतात। यामुळे ठाण्यातील अरुंद रस्ते, खड्डे आणि सुरू असलेल्या शासकीय प्रकल्पांमुळे नागरिकांना प्रचंड कोंडीचा सामना करावा लागतो। ठाण्यातील खाडी किनारे व तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्ती विसर्जन होत असल्याने मिरवणुकांच्या काळात अवजड वाहनांची घुसखोरी होऊ नये यासाठी पोलिसांनी ही बंदी लागू केली आहे। घोडबंदर मार्गावरील बंदीमुळे अवजड वाहनांची वाहतूक चिंचोटी नाका, भिवंडी, अंजूर फाटा, कामन रोड आणि मानकोली मार्गे वळवण्यात येईल। परिणामी या मार्गावर वाहनांची वाढलेली गर्दी पाहायला मिळू शकते, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, घोडबंदर।